नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण क्लास 10च्या सायन्स पार्ट 1 हे जे बुक आहे याच्यामधील जो 7 नंबरचा चॅप्टर आहे लेन्सेस, याला स्टार्टिंग केलेली आहे. हे आपलं त्याच्यावरील फर्स्ट लेक्चर आहे. तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण लेन्सेस चॅप्टरमधील सगळ्यात अगोदर लेन्स म्हणजे काय असतं ते बघणार आहे. त्याच्याबरोबर टाईप्स ऑफ लेन्सेस बघणार आहे. म्हणजे बघा इथे हे लेन्सेसचे टाईप्स दिलेले आहे आणि त्याच्यानंतर लेन्सेसची जे पार्ट कोणते कोणते असतात, पार्ट ऑफ द लेन्सेस, जसं की बघा सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल ॲक्सिस, ऑप्टिकल सेंटर, ह्या टाईपची हे आपण पार्ट बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्याचबरोबर मी एकदम सोप्या पद्धतीने, कारण काही जणांना लेन्सेस चॅप्टरमध्ये खूप म्हणजे प्रॉब्लेम असतात, समजत नाही लवकर, तर मी तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने समजवलेलं आहे तर तुम्हाला एकदम इझी समजेल ते आणि परत व्हिडिओ बघण्याचं पण काम पडणार नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ठोका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपलं चॅनल, आपला व्हिडिओ पोहोचवा. चला तर मग उशीर न करता आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करू. बघा लेन्सेस. आता लेन्सेस म्हणजे काय नेमकं, आपण आता जनरली लेन्सेस खूप वेळेस ऐकलेले, जसं की चष्मा असतो कोणाचा, तर चष्म्यामध्ये काय असतं, जी काच वापरलेली असती त्याला काय म्हणतात, ती लेन्सेस. त्याचबरोबर आपण जे टेलिस्कोप असतं, टेलिस्कोपचा जो पुढचा भाग असतो, पुढचा भाग आहे बरोबर आहे काचेसारखा, त्याला पण काय म्हणतो आपण लेन्सेस म्हणत असतो. कळालं. त्याच्याबरोबर काय घड्याळे सुधारणारे माणसं असतात, घड्याळे सुधारणारे, तर ते काय बघत असतात, त्यांच्या डोळ्याला एका साईडनं ते लावलेलं असतात पुढून बरोबर बघण्यासाठी, त्याला तो पण काय असतो, एक लेन्सेस असतं. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना चांगलं दिसत नाही तर त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट लेन्स लावलेले असतात डोळ्यामध्ये, ते पण काय असतात, लेन्सेसच असतात. म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी लेन्सेसचा वापर केलेला असतो. परंतु लेन्सेस म्हणजे नेमकं काय. आता समजा मी जर एखादा इथं ग्लास स्लॅब घेतला, आता हा ग्लास स्लॅब आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये बघितलेलं आहे, ग्लास स्लॅब घेतला, मग हा ग्लास स्लॅब हा का लेन्स आहे का, असा प्रश्न पडतो. हा लेन्स नाही आहे मित्रांनो. ग्लास स्लॅब का लेन्स नाही, तर बघा लेन्सेस असण्यासाठी कंडिशन्स काय काय आहेत. तर लेन्सेस असण्यासाठी मॅक्झिमम समजा जो ग्लास असतो त्या ग्लासचा कमीत कमी मिनिमम एक सरफेस तरी कर्व्ड पाहिजेत. म्हणजे एक सरफेस काय असायला पाहिजे, असा कर्व्ड असायला पाहिजे, मधल्या बाजूनं किंवा बाहेरच्या बाजूनं कुठून तरी कर्व्ड असायला पाहिजे, तेव्हाच आपण त्याला काय म्हणू शकतो, लेन्सेस. परंतु आता हा ग्लास स्लॅब आहे, आता हा ग्लास स्लॅब आहे, तर तुम्हाला सांगा याच्यात तुम्हाला कोणता सरफेस कर्व्ड दिसतोय का, नाही. सगळे सरफेस काय याचे फ्लॅट आहे बरोबर, काय सगळे सरफेस फ्लॅट आहेत. मग फ्लॅट असलेल्या सरफेसला आपण लेन्सेस म्हणू शकत नाही. जरी याच्यातून रिफ्रॅक्शन होतं, रिफ्लेक्शन होत आहे, परंतु याचा सरफेस जो आहे मिनिमम सरफेस काय नाही, याचा एखादा सरफेस कर्व्ड नाही, म्हणून याला आपण काय म्हणू शकत नाही, म्हणू शकत नाही लेन्सेस, याला आपण म्हणू शकत नाही. हा लेन्स नाही. कळालं तुम्हाला लेन्स म्हणजे काय, की त्या लेन्स असणारा जो ग्लास असतो, त्या ग्लासचा मिनिमम एक सरफेस तरी कर्व्ड असायला पाहिजे. आता बघा आता ही एक लेन्स आहे बघा. ह्या लेन्स कसं काय की याचा बघा इथं हा एक जो पार्ट आहे हा काय कर्व्ड झालेला आहे आणि इकडचा पण आपल्याला आर्ट काय एक तरी पार्ट पाहिजे, तर याचे दोन आहेत, म्हणजे हा लेन्स आहे, हा सुद्धा लेन्स आहे, हा सुद्धा काय झालेला आहे, एक लेन्स झालेला आहे. का बघा याचा एक पार्ट काय झालेला आहे, कर्व्ड झालेला आहे. आपलं कंडिशन काय की कर्व्ड झालेला आहे, आपण काय म्हणतो, लेन्स म्हणत असतो. म्हणजे हे झालं लेन्स. कळालं तुम्हाला लेन्स. आपण लेन्सला समजून जास्त वेळेस सांगितलं. त्याच्यानंतर आता लेन्सचे प्रकार कोणते कोणते आहेत लक्षात घ्या. आता इथं हे जनरली पॉईंट दिलेले की आपण एक्झाम्पल्स आपल्याला माहिती आहे लेन्सेसचे काय आहेत. आता लेन्सेसचे टाईप्स कोणते बघा. सगळ्यात महत्त्वाचं कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्स हे महत्त्वाचे टाईप्स पडतात, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. आता मी तुम्हाला एक हिंट देतो की कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स कशी ओळखायची बरोबर आहे. कॉन्केव्ह लेन्स ओळखायची एक ट्रिक आहे की ज्या लेन्सचा जो बाहेरचा भाग कर्व्ड झालेला असतो, काय झालेला असतो, बाहेरचा भाग कर्व्ड झालेला असतो. म्हणजे अशा टाईपचा बघा काय झालेलं आहे, बाहेरच्या साईडनं काय झालेलं आहे, कर्व्ड झालेला आहे. म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण, कॉन्व्हेक्स लेन्स म्हणू शकतो. लक्षात घ्या बरोबर आहे. आता बघा ह्या आकृतीमध्ये आपल्याला एक लेन्स दाखवलेली आहे. आता या लेन्सला कसं ओळखायचं कोणती आहे, तर ह्या लेन्सचा जो बाहेरचा भाग आहे तो काय झालेला आहे, बाहेरच्या बाजूने ही लेन्स काय झालेली आहे, कर्व्ड झालेली आहे बरोबर. हिचा बाहेरचा भाग काय कर्व्ड झालेला आहे, म्हणजे ही कोणती लेन्स असणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्स असणार आहे. आणि याचा जो मधला भाग आहे ना, हा थिकर आहे बघा, थिकर आहे, जाड आहे आणि जसं आपण याला वरती जातो तसं तसा काय निमुळता होत जातो बरोबर आहे. मग ह्या लेन्सला आपण कॉन्व्हेक्स लेन्स म्हणू शकतो किंवा बाय कॉन्व्हेक्स लेन्स म्हणू शकतो. म्हणजे डबल कॉन्व्हेक्स लेन्स, बाय कॉन्व्हेक्स लेन्स सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर आता कॉन्केव्ह लेन्सला कसं ओळखायचं, याच्या ऑपोजिट इनवर्स, की ज्या लेन्सेसचा आतला भाग काय झालेला आहे, कर्व्ड झालेला आहे. म्हणजे जी लेन्स आतल्या बाजूनं कर्व्ड झालेली आहे
समजा जिचा भाग आपल्याला अशी लेन्स जिथं दिसेल म्हणजे असा आतल्या टाईपनं, ती काय झालेली कॉन्व्हेक्स लेन्स समजून घ्यायचं. कळालं? जिचा आतला भाग काय झालेला आहे, हे झालेला आहे, आतला भाग कर्व्ड झालेला आहे. बरोबर आहे. आता बघा इथं एक लेन्स दाखवलेली आहे. या लेन्सचा पण काय बघा आतला भाग काय झालेला आहे, कर्व्ड झालेला आहे. याला आपण म्हणू शकतो कॉन्केव्ह लेन्स. त्याचबरोबर हिचा वरचा भाग जसं आपण वर जातो तसं हिचा भाग काय होत जातो, मोठा होत जातो. आणि मधला भाग काय थिन आहे, म्हणजे थिन आहे एकदम. तर याला आपण बाय कॉन्व्हेक्स सुद्धा म्हणू शकतो, बाय कॉन्केव्ह सुद्धा म्हणू शकतो. बरोबर आहे. कॉन्केव्ह किंवा बाय कॉन्केव्ह, याला बाय कॉन्व्हेक्स आणि याला बाय कॉन्केव्ह. त्याच्यानंतर दुसरी बघा आता प्लॅनो कॉन्व्हेक्स. आता प्लॅनो कॉन्व्हेक्सला आपण याला प्लॅनो कॉन्व्हेक्सेस का म्हणतो, तर बघा ह्या लेन्सचा एक जो भाग आहे काय प्लेन दिसतोय तुम्हाला, प्लेन म्हणजे काय प्लॅनो म्हणू शकतो आपण त्याला. आणि त्याच्यानंतर जो दुसरा पार्ट आहे, आता दुसरा बघा हा जो पार्ट दिसतो, हा पार्ट कसा झालेला आहे, बाहेरच्या बाजूनं काय झालेलं आहे, कर्व्ड झालेला आहे. मग बाहेरच्या बाजूनं जो लेन्स किंवा जो भाग कर्व्ड होतो आपण त्याला कॉन्व्हेक्स म्हणतो. मग हा कॉन्व्हेक्स ना प्लॅनो इज इक्वल टू प्लॅनो कॉन्व्हेक्स. त्याचप्रमाणे आता प्लॅनो कॉन्केव्ह, एक साईड बघा हा काय प्लेन दिसतोय तुम्हाला एक साईड, आणि दुसरा जो पार्ट आहे त्याचा तो काय झालेला आहे, आतल्या बाजूनं कर्व्ड झालेला आहे. आतल्या बाजूला आपण कॉन्केव्ह म्हणतो म्हणजे, आणि इकडे हे प्लॅनो म्हणजे प्लॅनो कॉन्केव्ह झालेला. त्याचबरोबर निगेटिव्ह मेनिस्कस, पॉझिटिव्ह मेनिस्कस हे लेन्स आहेत. ठीक आहे, जनरली हे इम्पॉर्टंट होतो. आता लक्षात घ्या महत्त्वाचं, लेन्स कशी तयार होते. बरोबर मी सांगितलं तुम्हाला लेन्स काय असते की लेन्स ज्या काचेचा मिनिमम एक भाग कर्व्ड झालेला असतो. परंतु ही लेन्स कशी फॉर्म होते, जेव्हा टू स्पेअरचं इंटरसेक्शन होतं तर त्या इंटरसेक्शनलाच काय म्हणतो आपण, लेन्स म्हणतो. दोन स्पेअरच्या इंटरसेक्शनपासून लेन्स तयार होते. बरोबर आहे. आता कोणती लेन्स पण ती लक्षात घ्या कॉन्व्हेक्स लेन्स तयार होती. कोणती, दोन स्पेअरच्या इंटरसेक्शनपासून कॉन्व्हेक्स लेन्स तयार होते. हे बऱ्याच वेळेस कन्फ्युजनचा टॉपिक क्लिअर असू शकतो हा. आता बघा तुम्हाला जनरली बघा, आता हे दोन स्पेअर घेतले आपण, हा एक स्पेअर, आता जास्त ॲज इट इज गोल येणार नाही पण तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आणि हा एक स्पेअर, तर याला आपण काय केलं, इंटरसेक्ट केलं एकामेकामधून. बरोबर आहे. तर आपल्याला असं लक्षात आलं, मी कलरचे बघा, आपल्याला असं लक्षात आलं की याचा हा जो मधला भाग आहे तो काय झालेला, इंटरसेक्ट झालेला आहे. तर मग याच्या इंटरसेक्शनपासून हे काय तयार झाली, एक लेन्स तयार झालेला. कळालं? म्हणजे दोन स्पेअरच्या इंटरसेक्शनपासून कॉन्व्हेक्स लेन्स तयार होती. हा एक स्पेअर. तर इथं आपल्याला काय तयार झालं, इथं एक लेन्स तयार झाली दिसतोय तुम्हाला. म्हणजे एक मॅक्झिमम एक भाग कर्व्ड झालेला दिसतो तुम्हाला, म्हणजे ही काय झाली, एक लेन्स तयार झालेली आहे. समजलं? लेन्स कशी तयार होते की दोन स्पेअरच्या इंटरसेक्शनपासून लेन्स तयार होते. मग आता कॉन्केव्ह लेन्स कशी तयार होते, हे एक स्पेअर आणि हा एक स्पेअर, परंतु याचा आपण इंटरसेक्शन करत नाही. हा जो याच्यामधला काही डिस्टन्स आहे ना, ह्या जो डिस्टन्स, तर या डिस्टन्सपासून कॉन्केव्ह लेन्स तयार होती. बघा हिचा ही आतल्या बाजूनं कर्व्ड झालेली आहे. कळालं? कॉन्व्हेक्स कशी तयार होते, दोन स्पेअरच्या इंटरसेक्शनपासून, आणि कॉन्व्हेक्स दोन स्पेअरच्या इंटरसेक्शनपासून नाही, त्याच्यातलं जे डिस्टन्स असतं त्या डिस्टन्सपासून तयार होते कॉन्केव्ह लेन्स. हे थोडं लक्षात ठेवायचे पॉईंट्स, थोडे ट्रिकी पॉईंट आहे. आता मेन मुद्द्याकडे वळणार आहे आपण. हे सगळं तुम्हाला मी भारूड सांगितलं, कीर्तन सांगितलं. मग आता नेमकं आपल्याला कशासाठी सांगितलं बघा, टाईप्स ऑफ लेन्स, पार्ट्स ऑफ लेन्सेस. बरोबर आहे, पार्ट्स ऑफ लेन्सेस. सगळ्यात पहिला पार्ट आहे लेन्सचा, तो म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर. आता सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय, तर बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ही लेन्स कशी तयार होते की दोन स्पेअरच्या इंटरसेक्शनपासून. आता बघा हा एक स्पेअर आणि हा एक स्पेअर. बरोबर आहे. आता ह्या तुम्हाला लाल कलर, रेड कलरनं घ्यावं लागेल वाटतं, बरं जाऊ द्या. हा एक स्पेअर. आता या दोन स्पेअरच्या इंटरसेक्शनपासून एक लेन्स तयार झाली. परंतु आता सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय, तर ज्या दोन स्पेअरच्या इंटरसेक्शनपासून लेन्स तयार होती तर त्या दोन्ही स्पेअरचे जे सेंटर असतात, केंद्रबिंदू, त्याला सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतात. परत सांगतो की बघा आपल्याला माहिती आहे लेन्स कशापासून तयार होते, स्पेअरपासून तयार होते. तर मग ते जे स्पेअर असतात त्या स्पेअरचे जे सेंटर असतात त्या सेंटरलाच काय म्हणतात, सेंटर ऑफ कर्वेचर. लक्षात घ्या. आता बघा हा एक सर्कल दिसतोय स्पेअर. या स्पेअरचं सेंटर ऑफ कर्वेचर जर तुम्हाला सांगायचं आहे कोणता आहे, हा मिडलचा. याचा सेंटर कळतो तुम्हाला, सेंटर मॅथमध्ये त्या सेंटरलाच काय म्हणतात, सेंटर ऑफ कर्वेचर म्हणत असतात. मग बघा आता इथे आपण दोन स्पेअरला इंटरसेक्ट केलं, त्याच्यापासून कॉन्व्हेक्स लेन्स तयार केली आपण. तर बघा
हा झाला हा या सेंटरचा एक कर्वेचर C1 सेंटर ऑफ कर्वेचर फर्स्ट, आणि हा झाला या स्पेअरचा सेंटर ऑफ कर्वेचर 2, म्हणजे काय झालं सेंटर ऑफ कर्वेचर. मग बुकमध्ये काय सांगितलेलं आहे, द सेंटर्स ऑफ स्पेअर हुज पार्ट्स फॉर्म सरफेसेस ऑफ द लेन्सेस आर कॉल्ड सेंटर्स ऑफ कर्वेचर ऑफ द लेन्स. म्हणजे काय, स्पेअरचे जे सेंटर असतात, स्पेअरचे जे दोन्ही स्पेअरचे जे सेंटर असतात त्याला सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतात, आणि हुज पार्ट म्हणजे त्या स्पेअरचे जे पार्ट्स असतात ते काय तयार करतात, लेन्स तयार करतात. आपण बघितलं आता ते पॉईंट सुरुवातीलाच बघून घेतलेला आहे. त्याच्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर कशाला म्हणतात बघा. आता बघा ती जी आपण बघितलं दोन स्पेअर, ह्या जे दोन स्पेअर असतात, ह्याच्या दोन स्पेअरचे जे रेडियस असतात बघा, रेडियस त्यालाच काय म्हणतात, रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतात. परत सांगतो, ज्या दोन स्पेअरपासून आपण लेन्स तयार केली त्या दोन्ही स्पेअरचे जे सेपरेट रेडियस असतात त्याला काय म्हणतात, रेडियस ऑफ कर्वेचर. बघा हा एक स्पेअर दिसतोय इथं, तुम्हाला सेंटर दिसत असेल त्याचा. आता बघा इथं तर रेडियस ऑफ कर्वेचर तुम्हाला काढायला सांगितलं, ह्या स्पेअरचा सेपरेट स्पेअरचा रेडियस ऑफ कर्वेचर काढा. तर लगे रेडियस काढायची, काढली रेडियस, झाला त्याचं रेडियस ऑफ कर्वेचर. बरोबर आहे, समजलं, कळालं तुम्हाला काय रेडियस ऑफ कर्वेचर त्या स्पेअरच्या. त्याचबरोबर आता आपण दोन घेतलं, काय घेतले, दोन स्पेअर घेतले. ह्या स्पेअरचा रेडियस ऑफ कर्वेचर हा, आणि ह्या स्पेअरचा हा, म्हणजे काय झाला, हा R1 आणि हा झाला R2. कळालं, हे झालं. आणि बुकमध्ये पेन्शन जर झाली, द रेडी R1 R2 ऑफ द स्पेअर हुज पार्ट्स फॉर्म सरफेस. आपण बघितलं की त्या स्पेअरचे काय असतात, रेडीला काय म्हणतात, रेडियस ऑफ कर्वेचर. आणि ते जे स्पेअर असतात त्यांचे स्पेअरचे जे पार्ट्स असतात ते काय करतात, लेन्स तयार करतात. आपण तर सुरुवातीपासून प्रत्येक पॉईंटमध्ये ते रिपीट करत आलेलो आहेत. त्यानंतर हे प्रिन्सिपल ॲक्सिस. आता बघा प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय असतं, हे हा एक स्पेअर झाला आणि हा एक स्पेअर झाला. आता ह्या स्पेअरचे दोन्हीचे हे काय झाले, सेंटर ऑफ कर्वेचर. तर आपण त्या दोन स्पेअरच्या सेंटर ऑफ कर्वेचरमधून, दोन्हीच्या सेंटर ऑफ कर्वेचरमधून जर आपण एखादी इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली, बघा एखादी इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली, तर त्या लाईनलाच काय म्हणतात, प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणत असतात. कळालं तुम्हाला, प्रिन्सिपल ॲक्सिस कशाला म्हणतात. जेव्हा आपण समजा बघा हे जे दोन स्पेअर आहे, ह्या दोन स्पेअरच्या सेंटर ऑफ कर्वेचरमधून, कशामधून, सेंटर ऑफ कर्वेचरमधून जर आपण दोन्हीच्या एक इमॅजिनरी लाईन काय केली, पास केली, ट्रॅव्हल केली, तर त्याच लाईनला काय म्हणतात, प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणत असतात. लक्षात घ्या, द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बॉस सेंटर ऑफ कर्वेचर इज कॉल्ड द प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ द लेन्स. त्या लेन्सचा प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणत असतात. ज्या दोन लेन्सेसपासून आपण काय दोन स्पेअरपासून लेन्स फॉर्म तयार केली, त्या दोन स्पेअरच्या कशामधून, सेंटर ऑफ कर्वेचरमधून ती लाईन पास होते इमॅजिनरी, त्याला म्हणतात प्रिन्सिपल ॲक्सिस. बघा किती वेळेस रिपीट करतो मी, रिपीट करण्याचं कारण काय असेल, मी येडा का रिपीट करायला नाही, की आपलं लगे इतकं पाठ झालं पाहिजे, ते इतकं दिमागात फिट झालं पाहिजे. कधीही विचारलं झोपेतून, रात्रीला 12ला बी उठवलं तर व्हॉट इज रेडियस ऑफ कर्वेचर लगेच सांगता आलं पाहिजे, प्रिन्सिपल ॲक्सिस काय लाईट. त्याच्यानंतर ऑप्टिकल सेंटर कशाला म्हणतात बघा, ऑप्टिकल सेंटर. बघा असा पॉईंट, आता परत त्यासाठी आपल्याला परत ते ड्रॉ करावं लागणार आहे. हा एक स्पेअर काढला, हा एक स्पेअर काढला, हा सेंटर ऑफ कर्वेचर, हा सेंटर ऑफ कर्वेचर. बघा द पॉईंट इनसाइड अ लेन्स, ऑप्टिकल सेंटरची डेफिनेशन बघा, द पॉईंट इनसाइड अ लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू विच लाईट रेस पास विदाउट चेंजिंग देअर पाथ इज कॉल्ड द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्सेस. आता बघा आता ही काय झाली त्याची प्रिन्सिपल ॲक्सिस. आता मेन पॉईंटवर येऊ बघा, की असा पॉईंट, बरोबर आहे, असा पॉईंट जो प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती आहे, असा पॉईंट जो प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती आहे. बघा हा प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती एक पॉईंट काढतो या रेषेवर, आणि परंतु लेन्सेसच्या मध्ये असा पॉईंट जो प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती आहे परंतु कशाच्या मध्ये आहे, लेन्सेसच्या मध्ये आहे, त्याला काय म्हणतात, प्रिन्सिपल ऑप्टिकल सेंटर. आता बघा इथं डायरेक्ट आपण बुकच्या डायग्रामवर जाऊ. ही लेन्स आहे, ही लेन्स दिसती तुम्हाला, ही टोटल काय झाली, लेन्स झाली. आता ह्या लेन्सची काय झाली, ही काय झाली, प्रिन्सिपल ॲक्सिस झालेली आहे, ही काय झाली, प्रिन्सिपल ॲक्सिस. मग आणि ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसवरती जर आपण एक पॉईंट काढला आणि तो पॉईंट लेन्सच्या मध्ये पाहिजेत, बरोबर आहे, लेन्सच्या मध्ये पण ओ पॉईंट काढला तर त्या पॉईंटला काय म्हणतात, ऑप्टिकल सेंटर. मग जर आपण ह्या ऑप्टिकल सेंटरमधून कोणतीही लाईन जर ट्रॅव्हल केली, कोणतीही रे ऑफ लाईट जर ट्रॅव्हल पास केला, तर तो त्याची डायरेक्शन चेंज करत नाही. लक्षात घ्या, जर आपण ऑप्टिकल सेंटरमधून कोणतीही रे ऑफ लाईट पास केली
तर ते त्याची डायरेक्शन चेंज करत नाही. समजलं तुम्हाला काय ही फंडा? ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय की त्या लेन्सेसच्या बरोबर त्या लेन्सेसच्या मध्ये परंतु लेन्सेसच्या मध्ये आणि प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर जो पॉईंट असतो त्याला काय म्हणतात? ऑप्टिकल सेंटर म्हणत असतात. परत परत सांगण्याचं कारण त्याचे. पुढचा पॉईंट आहे प्रिन्सिपल फोकस बघा. when light rays parallel to the principal axis are incident on a concave lens, they call the principal focus of the lens. म्हणजे बघा जेव्हा लाईट रेज पॅरल, आता जेव्हा आपण समजा बघा ह्या लाईट रेज काय म्हणजे ह्या लेन्समध्ये एंटर करते बरोबर आहे. मग जेव्हा ह्या लाईट रेज प्रिन्सिपल फोकसला पॅरलल राहतील. प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय की अशी लाईन जी की इमॅजिनरी लाईन आपण सेंटर ऑफ कर्वेचरमधून काय केली? ट्रॅव्हल केली. मग ते जे लाईट रेज असतात जेव्हा त्या प्रिन्सिपल फोकसला पॅरलल असेल, बघा ह्या पॅरलल दिसते तुम्हाला, पॅरलल असेल आणि त्या लेन्सेसमधून जेव्हा जाणार आहे तेव्हा काय झालं होणार? तिथं रिफ्रॅक्शन होणार आहे. बघा इथं थोड्या यानं पाथ चेंज केला, इथं रिफ्रॅक्शन होणार आहे. मग जेव्हा ह्या लाईट रेज ह्या लेन्समधून बरोबर आहे, लेन्समधून जेव्हा ट्रॅव्हल झाल्याच्या नंतर जेव्हा त्या लेन्समधून परत बाहेर निघतात तेव्हा जर रिफ्रॅक्शन होतं आणि त्या एका पॉईंटवर काय होतात? कन्वर्ज होतात. एका पॉईंटवर काय होतात? त्या जमा होतात, भेटतात. तर बरोबर आहे, तो पॉईंट कुठे असतो? प्रिन्सिपल फोकसवरती. तर त्याच पॉईंटला बरोबर आहे, त्याच पॉईंटला काय म्हणलेले? प्रिन्सिपल फोकस म्हणलेले. काय म्हणलेले त्यांना? प्रिन्सिपल फोकस. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. मी एक गोष्ट तुम्हाला सांगताना आता एक थोडं रॉंगमध्ये उच्चारली ह्याला प्रिन्सिपल ॲक्सिसची, लक्ष करून घ्या तुम्ही, तिचं स्टेटमेंट करेक्ट करून घ्या. प्रिन्सिपल ॲक्सिसला आत्ता मी सांगितलं तुम्हाला की प्रिन्सिपल ॲक्सिस ही जी लाईट गेली याला प्रिन्सिपल फोकस म्हणलं, परंतु प्रिन्सिपल फोकस कशाला म्हणतात? इथं जेव्हाही कोणत्याही कॉन्व्हेक्स लेन्समध्ये जेव्हा रे ऑफ लाईट पॅरलल असतात, कशाला? प्रिन्सिपल ॲक्सिसला बरोबर आहे. जेव्हा रे ऑफ लाईट प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतात आणि त्याच्यामध्ये एंटर केल्याच्या नंतर काय होतं? त्यांचं रिफ्रॅक्शन होतं. रिफ्रॅक्शन झाल्याच्या नंतर परत त्या बाहेर निघतात. बाहेर निघाल्याच्या नंतर परत त्याचं रिफ्रॅक्शन होतं आणि रिफ्रॅक्शन झाल्याच्या नंतर त्या एका पॉईंटवर बाहेर कुठं कन्वर्ज होतात, भेटतात, एक जमा होतात. त्याच पॉईंटला काय म्हणतात? प्रिन्सिपल फोकस म्हणत असतात. परंतु हा प्रिन्सिपल फोकस कशात आहे? कॉन्व्हेक्स लेन्समध्ये. आणि कॉन्केव्ह लेन्समध्ये कसं आहे बघा, आता जेव्हा कॉन्केव्ह लेन्समध्ये कोणतेही रे ऑफ लाईट जातात, इन्सिडेंट होतात बघा, हे जात आहेत, तर मध्ये जाताना काय होणार? त्याचं रिफ्रॅक्शन होणार आहे. बघा इथं रिफ्रॅक्शन झालं, रिफ्रॅक्शन झालं आणि बाहेर जाऊन तुम्हाला कुठे ती मिळताना दिसते का? नाही. म्हणजे काय झालं? हे डायव्हर्ट झालं आहे लाईट रेज. काय झाल्या? कॉन्केव्ह लेन्समध्ये काय झालं? तर डायव्हर्ट झालेलं आहे. मग आपलं जे दिमाग असतं, ब्रेन असतं आपलं, ब्रेनला माहीत असतं का की समजा कॉन्केव्ह लेन्स आहे, याच्यामधून रे ऑफ लाईट काय होतं आहे? त्याचं रिफ्रॅक्शन होतं आहे, ते डिस्पर्ज होतं आहे. माहिती आहे का त्यांना? नाही माहिती आहे. मग आपल्या दिमागाला काय वाटतं? जिथून समजा त्या लाईट रे आपल्याला सरळ येत आहेत तिथूनच त्यांना काय वाटतं? ती ऑब्जेक्ट आहे. मग आपण याला आपल्या दिमागाला काय वाटतं? लाईट रे इथं ऑब्जेक्ट आहे, ती कुठं? इथं ऑब्जेक्ट. कळालं तुम्हाला? प्रिन्सिपल ॲक्सिसच्या बरोबर आहे, प्रिन्सिपल फोकसच्या वरती असं आपल्या ब्रेनला वाटत असतं. कळालं मग तुम्हाला? मग याच्यातून आपल्याला आणखीन 2 पॉईंट मिळाले. जी कॉन्व्हेक्स लेन्स असते, कॉन्व्हेक्स लेन्सला काय म्हणतात? कन्व्हर्जिंग लेन्स. कन्व्हर्जिंग म्हणजे की हे काय करतात? एका पॉईंटवरती रे ऑफ लाईट काय होतात? कन्वर्ज होतात त्या लेन्समध्ये. आणि जी कॉन्व्हेक्स लेन्स असते, कॉन्केव्ह लेन्स असते, त्या कॉन्केव्ह लेन्सला काय म्हणतात? डायव्हर्जिंग लेन्स. म्हणजे तिथं डायव्हर्ज होतात ते रे ऑफ लाईट त्याच्यातून ट्रॅव्हल केल्याच्या नंतर. कळालं? त्याच्यानंतर फोकल लेंथ म्हणजे काय? द डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड द प्रिन्सिपल फोकस ऑफ लेन्स इज कॉल्ड फोकल लेंथ. म्हणजे ऑप्टिकल सेंटर जो असतो, ऑप्टिकल सेंटर कळायला तुम्हाला काय असतो? मी सांगितलं तुम्हाला वरती. ऑप्टिकल सेंटर आणि प्रिन्सिपल फोकस यांच्यातलं जे डिस्टन्स आहे त्यालाच काय म्हणतात? फोकल लेंथ ऑफ दॅट लेन्स. कळालं? बघा झाले आपल्या आजचं सगळं टॉपिक. आणि आजच्या व्हिडिओमध्ये टोटल हा टॉपिक कव्हर केला. खूप तुम्हाला डीपली आणि हळूहळू सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनरली हा टॉपिक खूप मोठा असतो, परंतु मी तुम्हाला खूप समजून सांगितला. परत तुमच्यासाठी मी काय करतो? याला शॉर्टमध्ये समराईज करतो जे इम्पॉर्टंट. आता ऑप्टिकल सेंटरवर एकदा रिवाईज करतो. ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय की असा पॉईंट बरोबर आहे, असा पॉईंट की जो प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती, परंतु त्या लेन्सच्या मध्ये बघा हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे,
त्याच्यावरती हा ओ पॉईंट आहे, परंतु काय लेन्सच्या मध्ये तर त्याला काय म्हणतात ऑप्टिकल सेंटर म्हणत असतात. याच्यातून कितीही रे ऑफ लाईट जर ट्रॅव्हल झाल्या तर त्याची डायरेक्शन चेंज करत नाही ऑप्टिकल सेंटरमधून. कळालं तुम्हाला? आणि प्रिन्सिपल फोकस कशाला म्हणतात? जेव्हा लाईट रेज जेव्हा कोणत्याही लाईट रेज प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल काय होतात, ट्रॅव्हल करतात. प्रिन्सिपल ॲक्सिसला कॉन्व्हेक्स लेन्समध्ये बघत आपण, जेव्हा लाईट रेज प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल ट्रॅव्हल होतात कोणत्या लेन्समधून, कॉन्व्हेक्स लेन्समधून, तर काय होतात ते एंटर करताना तिथं रिफ्रॅक्शन होतं. रिफ्रॅक्शन झाल्याच्या नंतर परत या सगळ्या रिफ्रॅक्टून बाहेर निघणार आहे. तर बाहेर निघाल्याच्या नंतर ते एका ठिकाणी काय होतात, त्या जमा होतात, कन्वर्ज होतात. तर त्या पॉईंटला म्हणत असतात प्रिन्सिपल फोकस. लक्षात घ्या. आणि तसंच कॉन्केव्ह लेन्समध्ये पण त्याच टाईपचे, परंतु तिथं डायव्हर्ज होतात. ते काय होतात, डायव्हर्ज होत असतात. बरोबर, लक्षात घ्या. कळालं तुम्हाला? आणि कॉन्केव्ह लेन्सला काय म्हणत असतात, डायव्हर्जिंग लेन्स, आणि कॉन्व्हेक्स लेन्सला काय म्हणतात, कन्व्हर्जिंग लेन्स म्हणत असतात. कोणत्याही लेन्सला 2 सेंटर ऑफ कर्वेचर असतात, 2 रेडियस ऑफ कर्वेचर असतात, 2 प्रिन्सिपल फोकस, 2 फोकल लेंथ असतात. समजलं झालं? बघा, रिवाईज पण करून घेतलं आपण. आणि लेन्स कशी फॉर्म होते तर दोन स्पेअरच्या इंटरसेक्शनपासून काय होते, कॉन्व्हेक्स लेन्स तयार होते. कोणती लेन्स? कॉन्व्हेक्स लेन्स तयार होत असते. बस झालं. आणि लेन्स कशाला म्हणतात की त्या ग्लासचा मिनिमम एखादा तरी जो पार्ट असतो तो काय पाहिजेत, कर्व्ड्स पाहिजेत, त्याला काय म्हणतात, लेन्स म्हणतात. हो गया भाई सब, आप इस व्हिडिओ में आप भी बहुत थक चुके होंगे. सो बघा मित्रांनो, आपण सगळा टॉपिक पॉईंट एकदम कवर केला. आज इथं किती मिनिटाचा व्हिडिओ झाला आपला, जस्ट 21-22 मिनिटाचा व्हिडिओ झाला असेल हा, परंतु माझा हेतू तुम्हाला खूप समजवण्याचा होता, खूप डीपमध्ये समजवलेलं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल. तरी पण जर तुमचा एखादा डाऊट जर कधी शिल्लक राहिला असेल या टॉपिकवर, तर तुम्ही मला बिना घाबरता कमेंटमध्ये विचारू शकता, याला काय म्हणतात ह्या टाईपचं, मी तुम्हाला रिप्लाय देईल. बरोबर आहे? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या या व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये पण आपण पुढचा पार्ट कवर करू. तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरीच राहा, सुखी राहा, आनंदी राहा, आपल्या चॅनलचा लाभ घ्या. बाय बाय, टेक केअर.